नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटर मध्ये आपलं स्वागत आहे। आज जे आपण बिल्ड घेऊन आलेला आहे तो गेमर साठी बिल्ड करत आहे। ओनली सीपीयू त्यांच्याकडे ऑल अदर कॉम्पोनंट मॉनिटर वगैरे त्यांनी ऑलरेडी परचेस केलेला आहे। कस्टमाइज बिल्ड अजून एक नवीन त्यांनी आपल्याकडून रिक्वायरमेंट मागितलेली आहे। त्यांनी हा पीसी त्यांना आपण सजेस्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कॉम्पोनंट चेक करू शकता। i5 चा 14 जनरेशनचा प्रोसेसर ऍड केला आणि बॉम्बरचा B760 वायफाय वाला मदरबोर्ड यूज करतायत आणि ग्राफिक्स कार्ड आहे ते 3050 ग्राफिक्स कार्ड, 750 वॅटचा एसएमबीएस आहे। i5 14 कूलर एक 2 फॅन वाला घेतलेला आहे। रॅम जे आहे ते 16 GB आणि 1 TB ची एसएसडी याच्यामध्ये आपण बिल्ड केलेला आहे। कॅबिनेट जे आहे ते क्रिस्टल X2 हे कॅबिनेट कस्टमरने सिलेक्ट केलेला आहे। त्या ऑल कॉम्पोनंटचं अनबॉक्सिंग करून बघूया, याचे फीचर्स कशा पद्धतीने, याचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने हे सुद्धा आपण टेस्ट करणार आहे। जर समजा तुम्ही ग्राफिक डिझाईनसाठी फोटोग्राफीसाठी जरी समजा पीसी शोधत असाल तर हा पीसी तुमच्यासाठी युजफुल राहणार आहे। ग्राफिक्स कार्ड 3050 आहे, तुमच्या बजेटनुसार आहे। याचा आता टोटल कॉस्टिंग गेलेलं आहे साधारण 85,000 पर्यंत ह्या पीसीचं कॉस्टिंग केलेलं आहे, ज्याच्यात DDR5 ची रॅम आपण घेतलेली आहे आणि 1 TB एसएसडी आहे ती Gen 4 वाली आहे, जी की 4150 रीड स्पीड सोबत येते। आणि हे कॉम्पोनंट आता अनबॉक्सिंग करून बघूया आणि जेन्युइन आहेत का नाही, कम्प्लीट मटेरियल जेन्युइन आहे का नाही, बॉक्स पॅक आहे हे पण चेक करून घेऊया। चला तर मग बिल्ड करायला घेऊया। यामध्ये प्रोसेसर जो यूज केलेला आहे तुम्ही प्रोसेसर चेक करू शकता। i5 मध्ये 14 जनरेशनचा 14400F 14400F वाला प्रोसेसर आहे। प्लस बॉक्स पॅक आहे, तुम्ही बघणार असाल तर दोन्ही साईडला याचा बॉक्स चेक करू शकता। हे कम्प्लिटली तुम्ही सगळं मटेरियल बॉक्स पॅक आणि चेक करून घेत चला। सिरियल नंबर इथं बघायला मिळेल। याची वॉरंटी साधारण 2 वर्ष वॉरंटी प्रोव्हाइड केलेली आहे। 3 इयर वॉरंटी 3 इयरला वॉरंटी येते प्रोसेसरला। ग्राफिक्स कार्ड जे प्रोव्हाइड केलेलं आहे आयटेक्स मध्ये MSIचं आयटेक्स 3050 एनव्हीडियाचं ग्राफिक्स कार्ड 2 फॅन सोबत 2 फॅन वाला ग्राफिक्स कार्ड आहे, जे की 8 GBचं DDR6 वाला ग्राफिक्स कार्ड आपण यूज करत आहे। बॉक्स पॅक आहे का नाही बघणार असाल तर तुम्ही बॉक्स पॅक इथं चेक करू शकता। याचे जे फीचर्स आहेत की फीचर्स तुम्हाला बॅक साईडला प्रोव्हाइड केलेले बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑल सिरीजमध्ये म्हणजे जर समजा गेमिंग पीसी आणि डिझाईन पीसी साठी सुद्धा यूज करणार असाल तर हा ग्राफिक्स कार्ड तुम्ही यूज करू शकता। प्लस याच्यामध्ये जो मदरबोर्ड रॅम जी यूज केलेली आहे ती रॅम तुम्ही चेक करू शकता। XPG लॅन्सर DDR5 वाली लॅन्सर सिरीजमध्ये 16 GB 5200 MHz वाली रॅम आपण यूज करताय। सिंगल स्लॉट आहे, अजून एक रॅम तुम्ही ऍड करणार असाल तर ऍड करू शकताय। प्लस एसएसडी जी यूज केलेली आहे WD ब्ल्यू वाली SN580 ब्ल्यू वाली एसएसडी 1 TB वाली, जी रीड आणि राईट स्पीड तुम्ही इथं चेक करू शकता। 4150 रीड आणि राईट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे। 5 इयरची वॉरंटी आहे। बॉक्स पॅक तुम्ही दोन्ही साईडला चेक करू शकता। मदरबोर्ड जो यूज केलेला आहे MSIचा B760M बॉम्बर वायफाय वाला मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे, जो की 2 रॅमच्या स्लॉट सोबत येतोय। या तुम्हाला अजून दुसरे रॅम Z सिरीजचं घेतला तर 4 रॅम स्लॉट सोबत सुद्धा मदरबोर्ड बघायला मिळेल। आणि याच्यामध्ये फीचर्स काय तर ह्याच्यात Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 कॉम्बो प्रोव्हाइड केलेला Gen 4 आहे। कूलिंग सिस्टम एक ॲडव्हान्स प्रोव्हाइड केलेले आहे आणि बॉक्स पॅक तुम्ही इथं चेक करू शकता। ह्याचा सिरियल नंबर जो प्रोव्हाइड केलेला त्या बॉक्सच्या तुम्हाला राईट साईडला बघायला मिळेल। एसएमबीएस जो यूज केलेला आहे तो अँडी स्पोर्टचा EF-T770B 80+ बुरांजवाला एसएमबीएस आपण अँडी स्पोर्ट्समध्ये यूज केलेला आहे। अँडी स्पोर्टचं कूलर यूज केलेला आहे IC240 ARGB वाला 2 फॅन सोबत कूलर यूज केलेला आहे। आणि कॅबिनेट जे आहे ते अँडी स्पोर्टचं क्रिस्टल X2 हे कॅबिनेट फ्रंट साईडला ग्लास आणि बॅक साईडला ग्लास असेल। वरती टॉपला तुम्हाला याच्यात फॅन प्रोव्हाइड केले आहेत। आपण हे बिल्ड करून चेक करूया।
नमस्कार मित्रांनो, आता आपलं बिल कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही चेक करू शकता कशा पद्धतीने बिल कंप्लीट झालेलं आहे. ते जर जे कॉम्पोनंट आपण यूज केले आहेत कम्प्लिटली बॉक्स पॅक आणि जेन्युइन मटेरियल आपण या बिल मध्ये वापरले. तुमची जर रिक्वायरमेंट वेगळी काय असेल किंवा तुम्हाला कोणतं सजेशन हवं असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. बिल रिलेटेड सजेशन आपण तुम्हाला प्रॉपर गाईड करूया आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार सुद्धा आपण पीसी बिल्ड करून देतो. त्यामुळे नक्कीच आपल्या कॉम्प्युटरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन बिल्डचे व्हिडिओ आपण टाकत आहे ते इझिली तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. थँक्यू.